नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 3.4 मधील तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत। त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहू शकता। तर आजचा प्रश्न आहे, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000 याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? तर बघा, सचिनने एकूण 12 वर्ष गुंतवणूक केली आहे। पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000 याप्रमाणे तो गुंतवणूक करत राहिला। तर ह्यावरून आपल्याला क्रमिका काय मिळणार आहे? तर 5000, 7000, 9000 ते T12 ही आपल्याला क्रमिका मिळाली। तर ह्या क्रमिकेचं पहिलं पद आहे 5000, म्हणून A बरोबर 5000। आता ह्याच क्रमिकेवरून आपण सामान्य फरक शोधूयात, म्हणून D बरोबर T2 वजा T1 बरोबर। इथे T2 ची किंमत आहे 7000 वजा T1 ची किंमत आहे 5000। 7000 वजा 5000 उत्तर आलं 2000, म्हणून आपल्याला सामान्य फरक मिळाला इथे 2000। आता त्यांनी काय विचारलं आहे की तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती, म्हणजे S12 बरोबर किती? तर ह्याचं उत्तर काढण्यासाठी आपण काय करूयात, SN चं सूत्र वापरूयात। म्हणून लिहून घ्यायचं आहे SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d कंस पूर्ण। आता आपण ह्यांच्या किमती भरून घेऊयात। तर SN च्या जागी येईल S12, कारण की आपल्याला S12 चं उत्तर काढायचं आहे, बरोबर n ची किंमत आहे 12/2 कंसात 2 गुणिले 5000, कारण की a ची किंमत आहे 5000 अधिक कंसात पुन्हा इथे n ची किंमत आहे 12 वजा 1 कंस पूर्ण गुणिले 2000, कारण की d ची किंमत आहे 2000 कंस पूर्ण बरोबर। आता 12 ला 2 ने पूर्ण भाग जातोय, तो आपण इथे भाग देऊन घेऊयात। म्हणून बे एके बे, बेसक 12, म्हणून इथे 6 कंसात 2 गुणिले 5000 उत्तर आलं 10000 अधिक, आता हा कंस सोडवूयात, तर 12 वजा 1 उत्तर आलं 11 गुणिले 2000 कंस पूर्ण बरोबर। हे 6 जसेच्या तसे पुढे आले कंसात, हे 10000 देखील जसेच्या तसे पुढे आले। आता इथे हा गुणाकार करून घेऊयात, 11 गुणिले 2000 उत्तर आलं 22000 कंस पूर्ण। आता पुढच्या स्टेपमध्ये आपण ही कंसातली बेरीज करून घेऊयात, म्हणून बरोबर 6 आणि आता कंसात आहे 10000 अधिक 22000, तर ह्यांची बेरीज आली 32000, म्हणून इथे लिहायचं आहे गुणिले 32000, म्हणून S12 बरोबर। आता 6 गुणिले 32000 हा गुणाकार तुम्ही बाजूला करून बघा, हा गुणाकार येतोय 1,92,000, म्हणून S12 बरोबर 1,92,000। आता ह्या किमतीला आपण फ्रेम बनवून घेऊयात। आता हे जे 1,92,000 उत्तर मिळालं, हे उत्तर म्हणजेच सचिनने 12 वर्षात केलेली एकूण गुंतवणूक आहे। त्यामुळे लिहून घ्यायचं आहे, म्हणून सचिनची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक 1,92,000 रुपये आहे। तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा। आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता। ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्या सर्व व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील, तुम्ही त्यावर क्लिक करून बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।